मित्रांनो, आपल्या थाळीतलं अन्न आपल्याला किती बदलू शकतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण ज्या पदार्थाबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ते म्हणजे झिंगे. हे छोटेसे दिसणारे सी फूड आपल्या शरीरासाठी किती मोठं काम करतं हे कदाचित अनेकांना माहीतच नसतं. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणार आहात, कारण आज आपण फक्त फायदे सांगणार नाही तर झिंगे खाल्ल्यावर शरीरात काय घडतं, विज्ञान काय सांगतं आणि काही गोष्टी का टाळल्या पाहिजे हे संपूर्ण तपशिलात पाहणार आहोत. म्हणून एक गोष्ट ठाम आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही झिंग्यांकडे आधीपेक्षा वेगळ्या नजरेने पाहणार आहात आणि कदाचित तुमच्या साप्ताहिक आहारात त्यांना खास जागा देणार आहात. मित्रांनो, ह्या छोट्याशा झिंग्यामध्ये इतकं सामर्थ्य दडलेलं असतं याची कल्पनाच अनेकांना नसते. बाजारात जेव्हा आपण सी फूड पाहतो तेव्हा झिंगे आकाराने लहान वाटतात, पण त्यांच्या आत पोषणाचा एक शक्तिशाली साठा लपलेला असतो. कमी कॅलरीज, कमी चरबी आणि जास्तीत जास्त पोषक तत्वांचा संगम. म्हणूनच त्यांना नैसर्गिक पॉवर कॅप्सूल म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. शरीराला दैनंदिन ऊर्जेची गरज असते आणि अशी ऊर्जा जेव्हा क्लीन आणि हलकी असते तेव्हा शरीराला न फुगवता ताजेतवाने ठेवते. झिंगे अगदी ह्याच तत्वावर काम करतात. हलके, पौष्टिक आणि शरीराला आवश्यक असलेल्या घटकांनी परिपूर्ण. प्रथिनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर झिंगे हे नैसर्गिक प्रथिनांचे छोटे कारखाने आहे. आपले स्नायू मजबूत राहावे, जखमा लवकर भरून याव्या आणि शरीरातील पेशी सातत्याने नव्या होण्यासाठी प्रथिने महत्वाची भूमिका बजावतात. याशिवाय झिंग्यात आढळणारे पोषक तत्वे व्हिटॅमिन B12, सेलेनियम, व्हिटॅमिन D आणि ओमेगा 3 हे सर्व मिळून शरीराच्या आतल्या प्रणालींना सुरळीत चालायला मदत करतात. व्हिटॅमिन B12 मेंदू आणि नसांना मजबूती देतं. सेलेनियम शरीरातील हानिकारक रॅडिकल्सशी लढतं, तर व्हिटॅमिन D हाडे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओमेगा 3, जे हृदयाला संरक्षित ठेवण्याचं काम करतं आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतं. ज्यांना जिमला जायची सवय आहे किंवा वजन कमी करणं हे त्यांचं ध्येय आहे त्यांच्यासाठी झिंगे म्हणजे एकदम परफेक्ट पर्याय आहे. कारण एका छोट्या वाटीत झिंग्यात तुम्हाला भरपूर प्रथिने मिळतात, पण कॅलरीज मात्र अगदी कमी असतात. त्यामुळे पोटही भरतं, क्रेविंग्स कमी होतात आणि शरीराला आवश्यक पोषण सहज मिळतं. म्हणूनच फिटनेस क्षेत्रात झिंग्यांना लीन प्रोटीन सुपरस्टार असंही म्हटलं जातं. हलकं, पचायला सोपं आणि शरीराला पौष्टिक, हे 3 गुण झिंग्यांना इतर सीफूड पेक्षा वेगळं आणि विशेष बनवतात. आजकाल हृदयरोगांच्या बातम्या इतक्या वाढल्या आहेत की प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीबद्दल दोनदा विचार करावा लागतो. चुकीचा आहार, सततचा तणाव, बसून केलेली कामं आणि व्यायामाचा अभाव ही सगळी कारणं एकत्र येऊन हृदयावर ताण आणतात. पण यामध्ये अजून एक मोठी गोष्ट दुर्लक्षित राहते आणि ती म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सची कमतरता. आपल्या शरीरामध्ये ओमेगा 3 तयार होत नाही, त्यामुळे ते आहारातून मिळणं अत्यावश्यक आहे आणि इथेच झिंगे आपल्या मदतीला येतात. लहान दिसणाऱ्या झिंग्यामध्ये ओमेगा 3 चा साठा अविश्वसनीय प्रमाणात असतो. ओमेगा 3 हा फक्त एक फॅटी ॲसिड नाही, तो आपल्या हृदयाचा एक संरक्षण कवचच आहे. झिंग्यातील ओमेगा 3 रक्तदाब नियंत्रणात ठेवतो, रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवतो आणि धमन्यांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतो. यामुळे केवळ हृदयरोगाचा धोका कमी होत नाही, तर शरीराचा एकंदर रक्तप्रवाहही सुधारतो. सतत थकवा येणे, हृदय धडधडणे किंवा शरीरामध्ये सूज जाणवणे हे सगळे संकेतही ओमेगा 3 कमी असल्याचे लक्षण असू शकतात. नियमितपणे झिंगे खाल्ल्यास ही समस्या नैसर्गिकरित्या कमी होते. झिंगे हृदयासाठी चांगले असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची कमी कॅलरीज आणि कमी फॅट असलेली रचना. आजच्या लाईफस्टाईलमध्ये फॅट आणि कॅलरी कमी असलेले पण न्यूट्रिएंट डेन्स अन्न शोधणं कठीण होऊन बसलं आहे. झिंगे मात्र हे समीकरण सहज सोडवतात. हलके, पौष्टिक आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले. त्यामुळे ज्यांना हृदयाचं आरोग्य सांभाळायचं आहे, वजन नियंत्रित ठेवायचं आहे किंवा फक्त हेल्दी प्रोटीनचा स्रोत हवा आहे, त्यांच्या प्लेटमध्ये झिंगे असणं हा खरोखरच एक स्मार्ट आणि हृदयपूरक निर्णय ठरतो. झिंगे खाल्ल्यावर मेंदू आनंदाने नाचतो असं म्हटलं तर ते ऐकायला थोडं हलकं फुलकं वाटतं, पण त्यामागे खरा वैज्ञानिक आधार आहे. आपल्या मेंदूतील प्रत्येक पेशी सुरळीत काम करण्यासाठी चांगल्या फॅट्सची गरज भासते, विशेषतः ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सची. हे फॅटी ॲसिड्स मेंदूच्या सेल्सची झिल्ली मजबूत करतात, त्यांना लवचिक बनवतात आणि मेंदूतील संदेशवहन अधिक जलद आणि कार्यक्षम करतात. परिणाम म्हणजे मेंदूचा संपूर्ण प्रोसेसर स्मूथपणे चालतो आणि मानसिक स्पष्टता वाढते. म्हणूनच झिंगेसारखं पोषक अन्न खाल्लं की मेंदूची कार्यक्षमता नैसर्गिकरित्या सुधारते. ओमेगा 3 ची उपस्थिती मेंदूवर जणू मल्टीटास्किंगचे फायदे देते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाग्रता वाढणे. काम करताना किंवा अभ्यास करताना लक्ष एकाच ठिकाणी टिकतं. दुसरं म्हणजे स्मरणशक्ती सुधारते, त्यामुळे शिकलेलं बराच काळ लक्षात राहतं. तिसरं म्हणजे झिंग्यातील पोषक तत्वे मानसिक थकवा कमी करतात, जे आजकालच्या डिजिटल जगामध्ये खूप आवश्यक आहे. आणि चौथं म्हणजे ओमेगा 3 मेंदूतील फील गुड हार्मोन्सला सपोर्ट देत असल्यामुळे मूड संतुलित राहतो, तणाव कमी जाणवतो आणि मन शांत राहतं. याचं एक छोटं पण अगदी
अगदी परफेक्ट उदाहरण सांगायचं झालं तर तासनतास अभ्यास करणारे विद्यार्थी किंवा दिवसभर संगणकाच्या स्क्रीन समोर बसून काम करणारे प्रोफेशनल्स, अशा लोकांना मानसिक दमणूक लवकर जाणवते. मेंदू वारंवार थकल्यासारखा वाटतो आणि लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. अशावेळी झिंग्यांसारखे पोषक, हलके आणि ओमेगा 3 समृद्ध अन्न आहारात घेतलं तर शरीरासोबत मेंदूही ताजेतवाना राहतो. म्हणूनच झिंगे हे फक्त चविष्ट सीफूड नाही तर ब्रेन फ्रेंडली सुपरफूड म्हणूनही ओळखलं जातं. वजन कमी करण्याच्या बाबतीत अनेक लोक पहिली चूक करतात आणि ती म्हणजे खाणं कमी करणं. पण सत्य अगदी उलट आहे. शरीराला योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचं अन्न दिलं की वजन नैसर्गिकरित्या कमी होतं. झिंगे हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे, कारण ते खूप कमी कॅलरीज देतात पण पोषण मात्र प्रचंड देतात. जेव्हा आपण अशा अन्न पदार्थांचा समावेश करतो जे हलके पण पोषक असतात, तेव्हा शरीराची भूकही नियंत्रित राहते आणि अनावश्यक खाणं कमी होतं. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात झिंगे एक स्मार्ट, सस्टेनेबल आणि चविष्ट पर्याय ठरतात. झिंगे खाल्ल्यावर पोट पटकन भरल्यासारखं वाटतं, कारण त्यात प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. प्रथिने शरीरात जास्त वेळ राहतात, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि मेटाबॉलिझमही वेगाने कार्य करतं. जेव्हा मेटाबॉलिझम वाढतो तेव्हा शरीरातील चरबी कमी होण्याची प्रक्रिया अधिक जलद होते. याशिवाय झिंग्यातील प्रथिने क्लीन प्रोटीन म्हणूनही ओळखली जातात, म्हणजेच ते शरीरावर ताण न आणता ऊर्जा आणि पोषण देतात. त्यामुळे वजन कमी करणारे, जिमला जाणारे किंवा हलकं पण भरपूर ऊर्जा देणारं अन्न शोधणारे सर्वांसाठी झिंगे एकदम योग्य आहे. मित्रांनो, झिंगे डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठीही खूप फायदेशीर आहे, कारण त्यातील प्रोटीन सहज पचतात आणि आतड्यांवर भार पडत नाही. यामुळे पोट हलकं वाटतं, गॅस, अपचन आणि फुगलेपणा कमी होतो. झिंग्यातील पोषक तत्वांमुळे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांचा विकासही वाढतो, जे पचन सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. एकदा डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत झालं की संपूर्ण शरीर अधिक तंदुरुस्त राहायला मदत होते. त्वचा, ऊर्जा, झोप, वजन नियंत्रण सगळ्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो. म्हणूनच वजन कमी करायचं असेल, डायजेशन सुधारायचं असेल किंवा शरीर हलकं आणि सक्रिय ठेवायचं असेल तर झिंगे आहारात अवश्य ठेवा. झिंग्यात असलेल्या अनेक पोषक तत्वांमध्ये नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मोठी मदत करतात. आपल्या शरीरामध्ये सूज वाढण्याची कारणं अनेक असू शकतात. ताण, चुकीचा आहार, प्रदूषण किंवा सततचा शारीरिक थकवा. अशावेळी झिंग्यातील ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, सेलेनियम आणि व्हिटॅमिन डी एकत्र काम करून शरीरातील इन्फ्लेमेशन नियंत्रित ठेवतात. यामुळे सांधेदुखी हळूहळू कमी होते, स्नायूंमध्ये होणारी दुखणी कमी जाणवतात आणि शरीर अधिक लवचिक वाटू लागतं. विशेषतः ज्यांना आर्थरिटिस किंवा सततच्या मसल पेनचा त्रास आहे, त्यांना झिंगेतील अँटी इन्फ्लेमेटरी गुण नैसर्गिक आराम देऊ शकतात. त्वचेच्या आरोग्यावरही ह्या गुणांचा उत्तम परिणाम दिसतो. शरीरातील सूज कमी झाली की त्वचेवर येणारा लालसरपणा, रॅशेस आणि इरिटेशन कमी होतात. सेलेनियम सारखे अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींचे संरक्षण करतात, तर ओमेगा 3 त्वचेला शांत आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे शरीरातील प्रतिकार शक्तीही सुधारते, कारण रोगप्रतिकारक पेशींना काम करण्यासाठी स्वच्छ आणि सूजमुक्त वातावरण मिळतं. म्हणूनच झिंगे हे फक्त चविष्ट अन्नच नाही, तर शरीरातील इन्फ्लेमेशन कमी करून संपूर्ण आरोग्य सुधारण्याचं एक नैसर्गिक साधन आहे. कुठलाही पदार्थ कितीही पौष्टिक असला तरी त्याचा फायदा मिळवण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं, आणि झिंग्यांबाबतही हेच लागू होतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ॲलर्जी. झिंगे हे जगभरातील सर्वाधिक सामान्य ॲलर्जेन्स पैकी एक आहे. ज्यांना सीफूडची ॲलर्जी आहे त्यांना फोड येणे, त्वचेवर खाज सुटणे, पोट बिघडणे किंवा अगदी श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं दिसू शकतात. अशी कोणतीही प्रतिक्रिया जाणवली तर झिंगे ताबडतोब टाळावे. दुसरी गोष्ट म्हणजे पारा, म्हणजेच मर्क्युरी. इतर मोठ्या माशांच्या तुलनेमध्ये झिंग्यात पाऱ्याचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे आठवड्यातून 1 ते 2 वेळा झिंगे खाणं सुरक्षित मानलं जातं. तरीही कोणताही सी फूड प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणूनच खावा. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे झिंग्यांचे स्त्रोत. दूषित पाणी, चुकीची साठवण किंवा अस्वच्छ बाजारामुळे झिंग्यांमध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. म्हणूनच झिंगे नेहमी विश्वासार्ह, स्वच्छ आणि ताजे दिसणाऱ्या ठिकाणावरूनच खरेदी करावे. झिंगे योग्य पद्धतीने बनवल्यास त्यातील पोषक तत्वांचा फायदा दुप्पट होतो. झिंगे खूप वेळ शिजवू नये, कारण त्यामुळे त्यातील प्रथिने आणि नैसर्गिक रस कमी होतो. शक्यतो कमी तेलात, हलक्या मसाल्यात आणि जास्त मीठ न वापरता झिंगे तयार करावे. यामुळे ते पचायला सोपे राहतात आणि शरीरावर ताण पडत नाही. झिंगे फ्राय करण्यापेक्षा स्टीम किंवा ग्रिल करणं अधिक आरोग्यदायी ठरतं, कारण अशा कुकिंग मेथडमध्ये त्यातील ओमेगा 3, सेलेनियम आणि व्हिटॅमिन डीचं प्रमाण अधिक काळ टिकून राहतं. ताजे झिंगे नेहमीच चवीला, गंधाला आणि पचनासाठी चांगले असतात. त्यामुळे गोठवलेले झिंगे वापरत असाल तरी त्यांची गुणवत्ता नक्की तपासा. योग्य स्त्रोत, योग्य स्वयंपाक आणि योग्य प्रमाण या 3 गोष्टी पाळल्या तर झिंगे तुमच्या आहारामध्ये सुरक्षित, चविष्ट आणि खरोखरच आरोग्यदायी पर्याय ठरू शकतात.
मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. झिंगे तुम्हाला कसे खायला आवडतात, फ्राय, करी की ग्रिल, हे खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि मित्रांनो, असेच आरोग्यविषयक उपयुक्त व्हिडिओज रोज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.